तर मित्रांनो, बैलगाडा क्षेत्र नेहमी बदलणारं क्षेत्र म्हणलं जातं. चांगल्या रीतीनं बदलतं आणि वेगवेगळ्या पद्धतीने बदलत आहे. तर काय काय बदल बैलगाड्यात पाहिजेत विचारूया आपण. काय बदल पाहिजे बैलगाड्यात तुम्ही सांगा, यूट्यूबर आहेत. बैलगाड्यात महत्त्वाची गोष्ट मैदानाला शिस्त लागायसाठी जी खाली भारत केसरीला आपण फाटी गेलती खाली खाली एक लाईन दिलती. त्या लाईन महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, जर एक एक गट सुटायला जर अर्धा अर्धा तास एक एक तास जर एका गटाला लागत असेल किंवा सेमीला लागत असेल तर विषय काय होतो, टाईम होतो, अंधार पडणार. त्यापेक्षा डायरेक्ट जर खाली जर एक पाऊंड पुढे झेंड्याच्या आधी आला त्याला फॉल देऊन टाका ना. जाऊ दे, ती परत एकदा फॉल दिला नाही की परत तो पुढं सोडणार नाही. एका पाऊंडानं मागणं सोडील गाडी माणूस पण पुढं सोडणार नाही. माणूस काय विचारायला फॉल झालं तर पुढं लागून पण काय फायदा नाही. महत्त्वाचा बदल तो पाहिजे. दुसरी गोष्ट, जी मोठ्यातली मोठी पळती ती का नाही, आता समजा जी आता मोठी पळती ती त्यांच्यात आता तुम्ही बारक्यावरती विश्वास ठेवत नाही. ती ह्यांच्या बैलाला ठोकणारी किती बैल आहे ती अंधारातली, ही जी तिथे का बैल विश्वास ठेवत नाही ती का. ह्यो बदल पाहिजे. हा, ह्यो बदल महत्वाचा पाहिजे गोष्ट. आणि तुम्ही काय सांगाल बदल? आत्ता जी धनाजीनं सांगितलं का नाही ती योग्यच आहे. खरं महत्त्वाचं म्हणजे आत्ता जी धनाजीनं सांगितलं खाली जे आत्ता जे आपले बापू आहेत झेंडेवाले, त्यांनी जी आत्ता जे लाईन असते कोणती ती त्यांनी जी आखतात सुट्टीची ती जी करतात ती योग्य आहे. आणि त्या पद्धतीनं सगळीकडे अड्डे असं व्हायला पाहिजेत, मागं पुढं नाही. झेंडा पंचाला सहाय्य झालं पाहिजे, ते होणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, बैल मालक आहेत आणि सुंदर एक बैल आहे. बरं, आपण विषय वेगळा घेतोय. दादा तुम्ही सांगा की बैलगाडा तर आहे, बैलगाड्यात एवढं चांगल्या पद्धतीनं सगळ्यात चालू काय काय बदल अपेक्षित आहेत तुम्हाला? तुम्ही सांगा, मी येतो तुमच्याकडं. काय काय अपेक्षित आहे बदल? काय पंचायत निर्णय दिलेला मान्यच करावं लागतील. म्हणजे यात्रा कमिटी असेल, कुठली नियोजन मंडळ हे मैदानं नियोजित केली असतील, पंचायतचा निर्णय तो मान्य केला पाहिजे. तर ही कुठेतरी प्रथा व्यवस्थित चालेल. आणि त्याला गालबोट लागणार वेगळं. हा बदल पाहिजे. बरं, दिलेला निर्णय हा अंतिम, पंचायत निर्णय अंतिम मानूनच तेव्हा ही क्षेत्र व्यवस्थित टिकलं ना. त्याला आत्ताचं वेगळं. आणि जे नाशिक टांका आहे, नाशिक टांका कसं आहे आत्ता सध्या हलका टांका आहे आणि आपली 70 छकडी की नाही जाड असल्यामुळं ही नाशिक छकड्यावाल्यांना येते येताना ते आपलेच छकडं वापरलं पाहिजेत, असंही का आमचं म्हणणं आहे. त्यांच्या तिकडं असेल पण आपले 70 जे आहे पद्धत म्हणजे तीच कायम राहिली पाहिजे. बरं मित्रांनो, अजून काय काय बैलगाडी मालक आहेत. तुमचं नाव सांगा. वस्तात संदीप शेंडगे. कुस्ती खेळता? तालीम आहे आपली मुलींची. बरं, आता बैलगाड्यात जर पाहिलं का नाही तर बदलाच्या खूप साऱ्या गोष्टी व्हायला लागलेत. तर तुमच्यानुसार काय काय बदल अजून व्हावं बैलगाड्यात तुम्हाला वाटते? साधारणतः एक गट काढणाऱ्याला काय ना काहीतरी भेटलं पाहिजे. आता फलटणमध्ये आम्ही मैदान घेतलं, फलटण तालुका बैलगाड संघटनेच्या वतीनं. तेव्हा आम्ही प्रत्येक गटाला पास करण्याला 3000 रुपये दिलेलं होतं. लय नाही झालं पण गट पास करण्याला 1000 रुपये प्रवेश फी गरीबाला माघारी भेटली तरी त्यातनं ते आनंदित राहील. प्रवेश फी तरी माघारी भेटली पाहिजे. 10 गाड्यात 8-9 गाड्यात बसतोय पहिला, म्हणजे नाही तर बिनजोडला दोघात असला गुलाल झाला तरी ती खुशी होऊन जाते. पण इथं 9 गाड्यात बसून पण 1 रुपया पण भेटत नाही. मित्रांनो बघा, चांगले बदल सांगतात आणि हे जे आयोजक असतील कोण असतील ह्या काय काय बदलांचा विचार केला पाहिजे. बरं तुम्ही काय सांगाल, काय बदल पाहिजे पहिलवान आहे ती बैलगाड्यात काय बदल पाहिजे? गरिबांवर फक्त लक्ष दिलं पाहिजे या बैलगाडी. काय लक्ष म्हणजे काय बदल काय केला पाहिजे? काय ना, चाललंय ही चांगलंच चाललंय या. फक्त मोठ्यांच्या गाड्या मधनं पळते त्या, गरिबांच्या कडनं पळते त्या, पायऱ्या देत नाही ती. त्याच्यासाठी काय बदल केला पाहिजे? काय दावा, आता तुमच्या सारख्यानं जो सहकार्य केलं पाहिजे आम्हाला, म्हणजे लांब पोचवण्याचा. बरं, म्हणजे माध्यमातल्या लोकांनी बैल दाखवली पाहिजेत. आता सर्वसामान्य माणसं बैलगाडी शर्यतीला रोज येतात, त्यांच्याकडे गाडी भाडं न्यायला आणि त्याला पैसे जुळणा करूनच येतात. जर बैलगाडी युनियननी किंवा अध्यक्षांनी जर ठराव केला, गट पास झाला की आपलं 1,500-2,000 3,000 बक्षीस जर ठेवलं गटाला तर त्यांचं गाडी भाडं तर निघेल, वाट खर्ची तर निदान निघावी. त्या हिशोबाने ह्यो एक जर बदल बैलगाडीत झाला तर आपली चांगली गोष्ट आहे. आयोजकांनी ह्या गोष्टी लक्षात घ्याव्या आणि मला वाटतं घेतील. बैलगाड्यात अशी मोठ्या मनाची लोक आहेत. अजून काय तुम्हाला वाटतंय की हा बदल झाला म्हणजे अजून बैलगाडा क्षेत्र चांगलं होईल? बदल तसं मग आता खालीच्या सुट्टीला आता पट्टे टाकायची पद्धत चालू केली आहे. त्याच टाईपमध्ये आता घोड्यांच्या रेस कशा होतात नाही का, त्या टाईपमध्ये जर नवीन काय करता आलं नाही का तर बाबा सुट्टी बरोबर होईल, त्यानंतर कुणा अन्याय होणार नाही. असं काय नवीन पर्याय काढता आला तर ते काढावं त्यांनी.
बघा मित्रांनो, ही खूप चांगल्या संकल्पना बैलगाड्यात आहेत आणि ही कधी ना कधी होणार आहे. त्यातूनच बैलगाडा क्षेत्र एक उभारी घेणार आहे मोठ्या प्रमाणावर. तर तुमच्या मतानुसार कुठले कुठले बदल पाहिजेत बैलगाडी क्षेत्रात हां बैलगाडी क्षेत्रात माझ्या मते गोरगरिबाच्या गाड्या राहायचं कारण नाही, कारण की डबल बैल पळायला नाही पाहिजे. डबल बैल पळतोय परत तोच बैल फायनलला राहतोय मोठा बैल असला की, आणि तिथं जर डबल बैल नाही पळणार तर मग गोरगरिबाची गाडी त्या जागेवर राहील. हे एक. आणि रीतसर मैदान व्हावी ती एक बदल व्हायला पाहिजे. मेन म्हणजे की रीतसर आता जरा मैदान होय ना ती ते एक मोठा बदल व्हायला पाहिजे. हां, आणि बाकी काय नाही, नंबर दाखवून रीतसर मैदान झालं म्हणजे काय टेन्शन नाही. नशिबानं कोण बी राहतंय नाहीतर नाही राहत, तेव्हा राहायची गोष्ट वेगळी आली. पण ह्या बदल घडलं पाहिजे. बैलगाडीच्या त्रात बैल म्हणजे शर्यतीची पहिल्या मूळच्या शर्यती होत्या की नंबर टाकून सिरियलनं गट सगळे नंबर टाकून असायचं, सिरियलनं शिमी व्हायचं, म्हणजे ज्यानं येईल तिथं पळायचं. तिथं काय असंही नव्हतं. ती पहिली पद्धत चालू झाली पाहिजे बैलगाडी क्षेत्रात. पण त्यात वशिला वगैरे लागणार नाही असं नाही भीती? त्यात कसं उशिला येणार आहे? सिरियलनं गाडी तू ज्या गटात आणली त्या गटातच गाडी पळणार ना. आता 5 शिमी झालं, 5 गट 1 2 3 तू इथं पळवली तिथंच गाडी तुमच्या पळणार ना. त्यात कसे येणार चिठ्ठे? ह्या उलट ह्या चिठ्ठ्यात वशिला बाजी होते ती. चिट्ट्यात होतं. हां, ह्या चिठ्ठ्या काढल्यात वशिला बाजी होते. चिठ्ठ्याऐवजी काय काही करून टाकतात बारीक, काय काय त्याला खुणा असतात, काय त्या लाल रेषे चिठ्ठ्या असतात, ह्यात वशिला बाजी होत्या. सिरियलनं पळल्यावर कशाची वशिला बाजी होत्या? त्यात वशिला बाजी होणार नाही ना सिरियलनं पळल्या. शिव महत्वाचा बैलगाडी क्षेत्रात बदल झाला पाहिजे. पहिल्या जी निकालाला सुद्धा लोक काय काय भांडतात. ज्याला पहिले काय स्क्रीन होत्या का? पंचांचा निर्णय पंचा अंतिम म्हणजे देव मानायची ती की ती पहिल्या माणसाने विश्वास ठेवला पाहिजे पंचांच्या. बरोबर. हां, पंचांच्या विश्वास ठेवला पाहिजे बैलगाडी मालकांनी. क्षेत्रीदार शो बदल मुळात झाला पाहिजे. नंबर टाकून मैदान केली तर गरीबाव कोणावर अन्याय होणार नाही. सगळी एक नंबरची पळती ती का ती नेमकी एका सीमित गटात गावते ती. आता काय होतं या, आता तुमचा एक नावगणात घ्यायचं नाही ती. ह्याचा बैल पळतोय मग तू किती वेळात 5व्यात पळतोय, किती वेळात पळतोय 7व्यात, मी एका सीमित पळणार ती. त्यामुळे बारकी मिली भाडं भरून जुन्या सगळ्या गाड्या नंबर टाकूनच होत्या. हा पहिले नंबर टाकून होत्या. तशाच झाल्या पाहिजे. तशाच झाल्या पाहिजे. आता काय होतंय, तू किती वेळात पळतोय मग ते म्हणणार मी 7व्यात, मग मी 10व्यात पळतोय, त्या 4 पावत्या. आता सामान्य माणसं मी ड्रायव्हर आहे, तर आमची मालकी नशिबानं गावली म्हणून मोठी माणसं म्हणून ती घालते 4 3 पावत्या. पण समाज आता ही माणूस आला, एक पावती निघाली की मग ती आलाय तर हा ना, दुसरी पावतीला पैसे कुठले भरायचे, भाडं भरायचं का ती भरायचं. हे नंबर टाकून मैदान झालं का नाही ही बरोबर एका सामान्य माणसाचे न्याय मिळून त्यांच्या गरिबांच्या गाड्या राहतील. बरं, पण अजून एक प्रश्न आहे, म्हणजे मला सांगा, नंबर समजा उदाहरणार्थ आपण नंबर टाकून म्हटलं तरी प्रश्न उभा राहतो की एखाद्यानं समजा 7व्या फेऱ्यात पळवली तर त्यात ही थोडं चालू शकते ना वशील? नाही नंबर टाकला आणि ती पावती पुकारली का नाही त्या नंबरची की त्यानं तिथंच पळायचं, हलायचंच नाही, तिथंच पळायचं आणि एकच पावती फाडायची आणि एकच नंबर बैलावर टाकायचा. प्रत्येकाने 4 4 5 5 पावत्या फाडायच्या नाही त्या. मित्रांनो बघा, हे काय काय बैलगाड्यातील ज्येष्ठ मंडळ आहेत ह्यांचं मत येतं आणि हा बदल म्हणजे बैलगाड्यासाठी चांगला आहे. आता खूप लांबून आलेत, म्हणजे काश्मीरवरून थेट काश्मीरमध्ये दुकान आहे बैलगाड्यात. एक बघा किती चाहते आपण, म्हणजे देशभर आहेत. काय काश्मीरमध्ये काय करता तुम्ही? काश्मीरमध्ये आमचा गला व्यवसाय, सोन्या चांदीचा व्यवसाय आहे. कुठे? श्रीनगर लाल चौकमध्ये. लाल चौकमध्ये. मित्रांनो, जे आपण नाक म्हणू श्रीनगर जम्मू काश्मीर ह्याचं नाक लाल चौक, त्याच्यासाठी खूप प्रयत्न केलेत. झेंडा फडकाव म्हणून ना, झेंडा फडकावून प्रयत्न झालेला आहे सगळ्या ह्या काश्मीरमध्ये. बरं, तिथं दुकान आहे तुमचं? तिथं दुकान आहे. मग कसं काय, तुम्ही काय सांगाल, काय बदल पाहिजे तुमच्यानुसार? गाडी क्षेत्रामध्ये पारदर्शकता हवी आहे. पारदर्शक सगळा जो प्रोग्राम आहे हा बैलगाडी क्षेत्राचा, हा पारदर्शक पद्धतीने आणि बिना अन्याय गोरगरीब, जसं मामाने सांगितलं की नंबर टाकून पद्धतीने व्हावं, तसं हे मैदान व्हावं असं सगळं. आणि ह्याचे बैलगाडीच्या क्षेत्रात बऱ्याच देशात पण चाहते आहेत. आता काश्मीरमध्ये तुम्ही जर बघत असाल, तिथं बघत बसाल, ऑनलाईन बघत असाल, कसं असतं तिथलं वातावरण? कारण फक्त तुम्हीच बघता का अजून आसपासचे मराठी लोक ह्याची शौकीन आहेत. मराठी लोकांचा हा नाद बैलगाडी क्षेत्रातला भरपूर, आणि मराठी लोक बघतात. बाकी काय तिथल्या लोकांनी काय माहितीच नाही याचं, आपल्या मराठी लोकांनीच माहिती. हळूहळू तुम्ही प्रसार आणि प्रचार बी करतात बैलगाड्यात, असा अपेक्षा आहे. आणि काय काय जे मराठी लोक नाहीत ते येतात. ॲक्च्युली हा खेळ महाराष्ट्रापुरता नाही मर्यादित, देशभरात जगात गेलेला आहे. बदल सांगा, एक बदल बैलगाडी क्षेत्राबद्दलचा. बैलगाडी क्षेत्राबद्दल म्हणलं तर आता कसं आहे, काही वेळेस आम्ही फार लांबून येतो, वरच्या भागाला किंवा इकडं जर असं आलो
तर काही वेळेस जर का सुट्टीला जर काही थोडी चूक झाली ना आम्हाला फार त्याचा पश्चाताप होतो का इतक्या लांब आम्ही आज पंढरपूर दिगंजून गाडी येते आमची प्रत्येक मैदानाला आमची महाराज जोदरच्या ह्या नावानं गाडी पळते सोन्या 10-49 बैल आहे आपला. त्यामुळं आमची जोपर्यंत गाडी आम्ही चिठ्ठी आतनं निघत नाही किंवा काय होत नाही तोपर्यंत आम्ही चिठ्ठी टाकायची कधी थांबत नाही. म्हणजे ज्या खांद्यानं ज्या उद्देशानं आम्ही आलेलो असतो आतनं पळायचं आहे किंवा काय शेवटी कडनं आलं तर मग शेवटी मग लढतो तसं. म्हणजे काय बदल तुमच्या मतानुसार काय पाहिजे? बदल म्हणजे आता पारदर्शकता जी काय थोडे भाऊ सर्वांच्या जे थोडीफार पारदर्शकता पाहिजे. तर मित्रांनो बसलेत निवांत. सांगा नाव काय? नाव काय? नाव बाळू बरकडे, होय, कुठलं गाव? आंबवडे. आंबवड्यात आहे. होय. बर, आज विषय काय माहितीये का? बैलगाड्यात कुठलं बदल पाहिजेत अजून तुम्हाला वाटतं की ही बदललं पाहिजे बैलगाड्यात आता? बैलगाड्यात बदल एवढंच पाहिजे तर खाली गाड्या फक्त व्यवस्थित सोडल्या पाहिजे त्या सुट्टी मेकरनं गाड्या व्यवस्थित उभ्या केल्या पाहिजे त्या एवढंच बदल पाहिजे तर. बर, तुमच्या मतानुसार नाही का? नाही. बरं, अजून तुम्ही सांगा काय बदल? ड्रायव्हर आहेत, ड्रायव्हरच्या पप्पू ड्रायव्हर आहेत, आवारवाडीचे आहेत. मग सांगा काय बदल पाहिजे बैलगाड्यात? एक जर तुम्हाला सांगितलं की बैल गाड्यात हा बदल आवश्यक आहे, बदल आता असं पाहिजे बैलगाड्या क्षेत्रात की लॉबीला निकालच नाही पाहिजे ओपनच्या गाडीसनी. एवढं कसा निकाल ठेवायचा? लॉबी टच झाली की तिला निकालच नाही द्यायचा. बरं, तासाला गाडी लागली. आता हे कसं तास पलटी खाऊन काय म्हणते तासाला पलटी खाऊन निकाल आहे त्याच्यामुळं रोजचे रोज वादिवाद होती. त्यासाठी जी गाडी सरळ पडेल त्यालाच निकाल. लॉबी झाल्यानंतर निकाल नाही. पण लॉबी टचला थोडं आपण म्हणून ती आदत आहे ती का वासर आदतला चालतंय ना ती ओपनला चालतंय का? बरं, कडनं पळणाऱ्या बैलावर थोडं म्हणजे त्याला लॉबी टच काय का त्याचा विषय नाही हो. मोठा बैलाचा कडनं लॉबी टच होतच नाही बैल पहिली गोष्ट. त्याला जर फाटी जर व्यवस्थित असली तर काय अडचण येत नाही. फाटी एक तर 11 फुटाची तरी होती या 11.5 फुटाची तरी होती 12 फुटाची तरी होती त्याच्यामुळे लॉबी टच गाड्या होती. एक चांगला पैलू सांगितला की लॉबी टचला म्हणजे मित्रांनो काय विषय प्रत्येकाचे एक ऑब्झर्वेशन असतं हे बदल असावे. तर विचारूया आपण ही बदल कसे घ्यायचे काय घ्यायचे ते आयोजकांनी ठरवावं. त्यातले 2-3 बदल खूप करण्यासारखे आहेत बैलगाड्याच्या दृष्टीनं. कसं चाललंय माहिती आहे का? उजाडा सकाळ झाले फायनल तर 4 माणसांनी बघण्याला आनंद वाटतोय. अंधारात फायनल झाल्यावर काय कळते अलग लक्षात केव्हा बी बदल पाहिजे. उजेडात फायनल उजेडात फायनल झाला 4 माणसं खुश होती ती सगळे आपापल्या घरापर्यंत आपापल्यापर्यंत जाते. पण अंधारात गोळ आता अजून गाड्या झोपल्या नाहीत. काय करणार कमिटी काय करणार? म्हणजे हे प्रत्येक मैदानाच्या बाबतीतच व्हायला लागलं की अंधारात फायनल हे चुकीचं आहे. चुकीचं आहे. यात बैलवाल्याने बी विचार करून पटापट आपलं झोपून फायनल करावा. बरं, अजून कुठला बदल तुम्ही काय सांगाल? बैलगाड्यातला एक बदल नाही काय आहे ते चांगलं आहे. वायदी बंद झाली पाहिजे. वायदी हा वैयक्तिक प्रश्न आहे. दिली नाही तर घेणार नाही. दिलीच नाही पाहिजे ना कोणीच. दिली नाही तर कोण घेणारच नाही ना. विषयच नाही ना. काय म्हणताय तुम्ही? ज्याचा पळतो ते पळतो त्याला वायदे द्यायची काही गरज लागतच नाही. बरोबर. पण बळण खुजली करून आपण जर पैसे घेऊन गेलो त्याच्याकडं तर घेणारच का? ते नको म्हणतोय आजकाल पैशावर चाललंय सगळं. बरोबर. खेळ पैशावरच आहे. बरोबर. बायको राहणार आहे का आपली? नाही राहत. पैसे दिले तर बायको प्रेम करते. पैसे तुम्ही देऊ नका. तुम्हाला तांबे उचलून दिलं तर इचरा. आणि कसली वायदी काय बायकोला बी वायदी द्यायला लागते. विषय संपला. आता पुरी मिळत नाही ते पैसे देऊन पुरे घेतोय आपण. तिथं राहते का नक्की? राहते का? नाही राहत. असं झालं अड्ड्याचा खेळ चालू. म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की जो बैल पळतो त्याला वायदीची गरज नाही कुठल्या गोष्टीची नाही. तुम्ही काय सांगाल? काय बदल पाहिजे? काहीच नाही हाय ते चांगलं चालू आहे. बोला. बैलगाड्यात भरपूर बदल झालेत. आता निकाल पण व्यवस्थित येतात. ड्रोनच्या निकालामुळं कुठं वाद होत नाही विदवाद. बैलगाड्यात फक्त आता काय राहिले बैलगाडी मालकांनी वेळेत गाड्या झोपल्या पाहिजेत. कमिटीला सहकार्य केलं पाहिजे. कमिटीला सहकार्य केलं तर मैदान लवकर होणार, फायनल लवकर होणार आणि बक्षीस बैलगाड्यांना पण मिळणार. एवढा बदल झाला पाहिजे. कॅमेऱ्यामुळे आधारामुळे भरपूर काय फरक पडला. बघा मित्रांनो एक चांगल्या पद्धतीचा बदल सांगितलं की फायनल ज्या वेळेस पळाय जाणार आहे त्यावेळेस काय करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आयोजन जी करणारी टीम आहे त्यांना सहकार्य करून लवकर गाड्या झोपल्या तर उजेडात फायनल येणार. नियोजनवाल्याचा काही दोष नाही. सगळ्या बैलगाडीवाल्यांचा.
तुम्ही अंधारात झोपणार, खाली जाऊन एक अर्धा तास लावणार, बैलगाडी काय करणार आहे, नियोजनवाले काय करणार आहे, पाठदिसनी सोडून द्या ना, तुम्ही व्यवस्थित उभं राहा, सगळ्यांनी सहकार्य करा, सुट्टी मेकर सगळ्यांनी सहकार्य करावा. बरं, काय म्हणताय, नवीन मुद्दा सांगताय? नोंद 3 वाजेपर्यंत चालू आहे आता, कुठेही गेलं बदल थांबला पाहिजे. गाडी एकदाच पळाली पाहिजे, एका मैदानात गाडी एकदाच पळाली पाहिजे. मित्रांनो बघा, ही बदल असं आहेत की ही बदल अंमलात आणलं तर बैलगाड्या क्षेत्र अजून चांगलं होईल, रोमांच अजून निर्माण होईल. काय आहे, बैलगाड्यातली छोटे छोटे बदल आपण जे बैलगाड्याच्या संबंधित काय काय लोक आहेत, ड्रायव्हर आहेत, काय काय प्रेक्षक आहेत, त्यांच्या नजरेतून बघतोय. जे प्रेक्षक बसलेत त्यांना एक एक वाक्यात विचारूया, बदल काय, बैलगाड्यात बदल काय पाहिजे, बैलगाड्यात बदल नाही म्हणतात, त्यांना काय बदल नाही पाहिजे, बदल काय पाहिजे, बदल काय पाहिजे दादा, बैलगाड्यात काय बदल नको, नाही बदल बरं आहे, खायची बरं आहे, बरं काय नको बदल, बरं. मित्रांनो बघा, काही जण बोलतात, काही जण नाही. बैलगाड्यात काय बदल पाहिजे? बैलगाड्यात रितसर म्हणजे रितसर झालं पाहिजे मैदान, आज कसं झालं असं झालं पाहिजे. आज झालं असं नाही, बदल अजून काय पाहिजे? बदल वेगळा म्हणजे जिथल्या तिथं सुरक्षित आपलं जेमतेम कुणाला अडचण नसावी अशा पद्धतीने झालं पाहिजे. मला तर असं वाटतं ओपन बैलगाडा सारखा झाला पाहिजे. आदत मैदान नको, आदत मैदानामध्ये ती बघण्याचा दृष्टिकोन मजा राहत नाही, ते यासाठी ओपनच अड्डा घेतला पाहिजे. बरं, तुमच्याकडे आहे का बैल एखादा? नाही, आमच्या गावात भरपूर आहेत, आमच्या घरी पण शेती कामाला बैल फार होते, पण आता सध्या नाहीत, पण बैलप्रेमी आहे आम्ही. बरं, पण आदत मैदानामुळं काय काय लोकांना संधी भेटते नवीन, असं मत आहे. नाही, संधी भेटते बरोबर आहे, पण जे दर्शक लोक आहेत ना, त्यासनी ते बघण्याचा जी खरी मजा आहे बैलगाड्याची ती भेटत नाही ना. यासाठी माझं म्हणणं आहे की ओपन बैलगाडा बघण्यासाठी फार छान वाटतं. एक बैलगाड्यातील आपण एक प्रश्न विचारतोय, बैलगाडीत बदल कुठले असावेत? मित्रांनो आपल्यासोबत छोटा ड्रायव्हर आहेत, बदल कुठले असावेत बैलगाड्यात तुमच्यानुसार? बदल काय, फक्त गाड्या व्यवस्थित सुटल्या पाहिजेत, गाड्या मालकांनी लवकर गाड्या झोपल्या पाहिजेत, वेळेत खाली गेले पाहिजेत, खाली वेळेत झेंडवल्याला त्रास नाही दिला पाहिजे, व्यवस्थित सुटले म्हणजे फायनल उजेडत 100% होईल. ड्रायव्हरच्या दृष्टीनं काय बदल असले पाहिजेत तुम्हाला वाटते? काय तेच काय असतं, आता माकीची ओरडतात ना सुट्टी मेकरच्या नावाने, असं काय नसतं, पुढं सुट्टी मेकर बैल ओढत असतो, पाठीमागे बैलाला डवसणार मालकच असतो ना, बरं त्यामुळे मालकाने थोडं सहकार्य केलंच पाहिजे. बरं, आयोजकांनी काय करावं बदल असं तुम्हाला वाटतं? आयोजकांनी काय सगळ्याला नेहमी एकसारखं द्यावेत, कोणा अन्याय नाही केला पाहिजे, तोंड बघून निकाल ही नाही, पर्सनॅलिटी नाही केली पाहिजे. शेवट किती गाड्या आणल्या आज 2. असे काय काय आपण गोष्टी आज विचारला, कुठले कुठले बदल असावे, तुम्हाला सांगा की असे कुठले कुठले बदल वाटतात की ते केलं तर बैलगाडा क्षेत्र अजून चांगलं होईल आणि आपण म्हणू एक चांगल्या प्रकारचं वातावरण बैलगाड्यात होईल. तर मला सांगा कमेंट्समध्ये अजून कुठले कुठले बदल पाहिजेत. धन्यवाद.